नमस्कार, आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क, निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज। वसमत येथे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार। वसमत शहरात व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान कारभार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनीही पत्रकारांशी संवाद साधत शहरातील नागरी प्रश्न, विकास कामे व नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले। पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या सत्कार समारंभास वसमत शासकीय विश्रामगृहात आंतरराष्ट्रीय व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, स्थानिक पत्रकार बंधू भगिनी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सक्षम लोकशाही न्यूज चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमत नगर। सर्व पदाधिकारी, आज जो हा माझा सत्कार समारंभ होत आहे तो सत्कार म्हणजे माझा संघर्ष तर तसा तर 7-8 वर्षाचा आहे, पण म्हणजे कसं असतं की एक महिला म्हणून बाहेर फिरताना मी माझा अनुभव सांगते। महिला म्हणून बाहेर फिरत असताना म्हणजे एक ऑकवर्डनेस जे असते, म्हणजे एवढ्या सगळ्या माणसांमध्ये आपण जाऊन म्हणजे मी कसं करणार, तर हे मी आज नगरसेवक म्हणून मी जे तुमच्या समोर बोलते ना, हे मी नगरसेवक नाहीये तर माझे पती नगरसेवक आहे। आपण सर्वजण म्हणतो ना की एक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर आमच्या इथं उलटे, मी स्त्री आहे, माझ्या मागे माझ्या कंपनी माझे पती आहे। आणि जे माझे आज सत्कार समारंभ होत आहेत ना, त्याचं सर्व श्रेय त्यांना जाते। आज जो सन्मान दिला त्या सन्मानाबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि आपण सन्मान करतेवेळेस मला एक पुस्तक दिलं, त्या पुस्तकात असं आहे की परग्रहावरील जीवनसृष्टी व उत्क्रांती, तर नक्कीच आपण तिथपर्यंत पण जाऊ, पण त्या अगोदर पहिले आपल्या पृथ्वी तलावरती जीवनसृष्टी व इतर कशी क्रांती करता येईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। आणि आपण जे आता म्हणाला चॅनलचा सत्कार करताना की आपण जे आम्हाला बळ दिलं, नक्कीच मी व्हॉइस ऑफ मीडियाचा परत एकदा आभारी राहतो की त्यांना खऱ्या अर्थानं तुमच्या व्हॉइस ऑफ मीडियानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले, त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद पहिल्यांदा देतो। दुसरं असं सरांना म्हणजे पी.टी. उषाचं एक पुस्तक दिलं, ह्याच पद्धतीने 45 दिवस प्रत्येक नगरसेवकाला घासावं लागले आणि हे आदर्श कायम ठेवून आम्ही या ठिकाणी सुद्धा थांबणार नाही। 45 नंतर सतत 5 वर्ष सुद्धा याच गतीनं पुढे जाणार आहोत। या प्रसंगी मी तुम्हाला जे सगळे लोकांना आम्हाला मदत केली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो। मीडियाचं खूप सहकार्य राहिलं आम्हाला आणि तुमचं सहकार्य असंच लाभणार आम्हाला असं आशा व्यक्त करतो। आणि तुम्ही जे म्हणतील तिथं जे तुमचे आशा असतील की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मेजॉरिटी आलेली आहे, जे पद्धतीनं काम करायची तुम्ही मनात ठरवलेलं आहे त्याच पद्धतीनं काम होतील आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम राजूभाई नवघरे यांच्या नेतृत्वात आम्ही करून दाखवू, हे 100% तुम्हाला आश्वासन देतो। आणि तुम्ही बोलवलं आणि मान सन्मान केलं आमचा, त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद। या लोकशाहीचा जो चौथा अधिक मजबूत स्तंभ आहे, एक प्राथमिक शिक्षक असल्याने मला माहीत आहे की लेखणीची काय ताकद असते। या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ लेखणी आहे। या जगात 2 क्रांत्या झाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या आणि आपल्या गणिती कवायतीने समयसूचकतेच्या बळावर स्वराज्य निर्माण केले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेनीच्या जोरावर अख्खं विश्व ताकद काय असते हे माझे पत्रकार बंधू जाणू शकतात। Subscribe now and press the bell icon.